जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। हो गया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठं यश आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांच्या सरसकट कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा केली। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत करत आमदार रोहित पवारांनी आपले आंदोलन मागे घेतले असून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। या आंदोलनाची सुरुवात पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरीपासून झाली होती, त्यामुळे या यशाचा मुख्य जल्लोषही पंढरपुरात पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। शिवाजी चौकात जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। वारकरी हाच शेतकरी आहे, त्यामुळे आम्ही वारकऱ्यांना पेढे भरवून आनंद साजरा करत आहोत। जीवाची बाजी लावून लढणाऱ्या रोहित पवारांचे अभिनंदन आणि निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आभार अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या। या जल्लोषात नागेश फाटे, दीपक वाडेकर, डॉक्टर योगेश रणदिवे यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या या मोठ्या विजयामुळे संपूर्ण पंढरपुरात सध्या आनंदाचं वातावरण आहे। निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना दिलं होतं, परंतु निवडणूक झाल्यानंतर 1 वर्ष उलटूनही सरकार कर्जमाफी द्यायला तयार नव्हतं। त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी, अन्नदात्यांसाठी अन्नत्याग आंदोलन पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या आशीर्वादाने सुरू केलं होतं आणि त्या ठिकाणी उपोषण करत असताना 3ऱ्या दिवशी राज्याचे मंत्री गिरीश महाजन साहेब आले। त्यांनी आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याचं आणि तोडगा काढण्याचं, परंतु तसं कुठल्याही प्रकार त्यांनी राज्य सरकारने केलेला नसल्यामुळं रोहित दादांनी औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये जाऊन त्या ठिकाणी मोठं एक रास्ता रोको आंदोलन केलं। तिथे गिरीश महाजन साहेबांचा फोन आला, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली, परंतु त्या भेटीतनं काही निघालं नाही। मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना भेटायचं सांगितलं। मुख्य सचिव ऐन वेळेस बैठकीतून पळून गेले। म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांबद्दलची आस्था आहे का नाही असा प्रश्न खऱ्या अर्थाने पडला होता, पण रोहित दादा थांबणाऱ्यातले नव्हते। त्याच्यानंतर ते आंदोलन पुन्हा विदर्भामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये न्यायचा त्यांचा मनोगत होता आणि त्या पद्धतीचा इशारा सरकारला दिला होता। त्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार केल्यामुळं शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये ज्या जाचकाठी होत्या त्या जाचकाठी काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायचा निर्णय जाहीर केला। त्याबद्दल खरं तर सरकारचं अभिनंदन। आज जर परिस्थिती बघितली तर सरकार 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असं सांगत असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात जवळजवळ 36 लाख शेतकरी त्यापासून वंचित राहणार होते। आज आम्ही काल जो निर्णय राज्य सरकारने घेतला रोहित दादांच्या मागणीनुसार त्याचं आम्ही आज सरकारचंही स्वागत केलंय। रोहित दादांच्या त्या सगळ्या पाठपुराव्याला मागणीला यश मिळाल्यामुळे आम्ही राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि ज्या नामदेव पायरीपाशी रोहित दादांनी उपोषण सोडलं होतं त्या नामदेव पायरीपाशी येऊन आम्ही या ठिकाणी आज एकादश आहे वारकऱ्यांना पेढे वाटून तो आम्ही आनंद साजरा करतोय। वारकरी म्हणजे शेतकरी आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं तोंड गोड करून या ठिकाणी आम्ही आज आनंद साजरा करतोय। काही दिवसापूर्वी आदरणीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन शेतकऱ्यासाठी केलं होतं आणि त्या आंदोलनाला काल आदरणीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांनी मंजुरी दिली आणि त्या आंदोलनामुळं आज शेतकऱ्याच्या 2 लाख कर्जमाफी असेल किंवा जो काही त्याच्या अटी होत्या त्या सर्व काल शिथिल केल्या आणि त्याबद्दल आज आम्ही आदरणीय रोहितदादा पवार साहेब, आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथं आज आलोय। छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून, अहिल्यादेवी होळकर यांना पुष्पहार घालून आज नामदेव पायरी येथे आम्ही वारकऱ्याला किंवा या शेतकऱ्याला खरंच 2 लाख कर्ज मिळाल्याबद्दल आम्ही आनंद उत्सव साजरा केला। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि
शिवशाही न्यूज .com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.